आलो होतो कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. आता ही जी कोणती एंट्री आहे तर यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फॉरेन मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट पाठवला जाईल तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी अप्लाय केली जाईल, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरर जो आहे तो कुठल्या पद्धतीने तो बिझनेस केला जाईल. तर त्यामध्ये आपण बघतोय दी स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व कॉन्ट्रॅक्टिंग फॉर द मॅन्युफॅक्चरर और असेंबली ऑफ द प्रोडक्ट्स बाय मॅन्युफॅक्चरर्स एस्टॅब्लिश इन ओव्हरसीज मार्केट्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ओव्हरसीज मार्केट्स मध्ये तुमचे जे पार्ट्स आहेत किंवा जे प्रोडक्ट्स आहेत, कंपोनंट्स आहेत, तर ते पाठवले जातात. जसं की कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे तुम्हाला इथे अदर जे काही थिंग्स आहेत ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असणार नाही मार्केटिंगची. तर त्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज काय मिळतं बघा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तर निकेचे जे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देता येईल. निके अँड अदर शू प्रोड्युसर्स ॲज मेन्शन अर्लियर यूज एशियन कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग हॅज द फॉलोइंग ॲडव्हान्टेज. लेबर रिलेटेड प्रॉब्लेम्स कॅन बी अवॉइडेड. म्हणजे इथे तुम्ही काय करताय की एखादं प्रोडक्ट जर त्याचं प्रोडक्शन करायचं असेल, जसं आपल्याला माहिती की कुठलाही प्रोडक्शनसाठी रॉ मटेरियल हे अपेक्षित असतं. मग ते रॉ मटेरियल आपण वेगवेगळ्या डिफरंट जे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडून ते कलेक्ट केलं जातं. सेम ॲज इट इज कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणारे जे पार्ट्स आहेत, कंपोनंट्स आहेत, ते तुम्ही प्रोव्हाइड करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करणार आहात. सपोज तुमचा एखादा जी फॉरेन मार्केटमध्ये काम करणारी कंपनी आहे तर त्यांचं एखादं प्रोडक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही अग्रीमेंट केलं जाईल की आम्ही 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी किंवा फार शॉर्ट टायमिंग साठी सुद्धा ते अग्रीमेंट असू शकेल. तर त्या पद्धतीने काय केलं जाईल, हे कॉन्ट्रॅक्ट केलं जाईल आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला तुम्ही सप्लाय करा तुमचे पार्ट्स. ओके. तर यामध्ये तुमचं लेबर रिलेटेड प्रॉब्लेम्स अवॉइड केले जातील. कंपनी नीड नॉट हॅव टू कमिट रिसोर्स फॉर सेटिंग अप प्रोडक्शन फॅसिलिटीज. म्हणजे इथे तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल करणं हे कंपनीची कमिटमेंट असणार नाही. कंपनीच्या अग्रीमेंट नुसार तुम्ही जेवढ्या गोष्टींसाठी अग्रीमेंट केलेलं आहे तेवढ्याच गोष्टीसाठी फक्त रिस्पॉन्सिबल असेल. इट इज इझियर टू टर्मिनेटेड द कॉन्ट्रॅक्ट दॅन टू शट डाऊन. जेव्हा तुमचं अग्रीमेंट संपतं तेव्हा तुम्ही काय करू शकता, म्हणजे टर्मिनेशन तुम्हाला घेता येऊ शकतं. त्यानंतर यू कॅन सेव्ह ऑन ट्रान्सपोर्टेशन, लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑल्सो. म्हणजे तुमचा आणि ट्रान्सपोर्टेशनचा काही संबंध असणार नाही. लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे इथे तुम्हाला जी कॉस्ट येते प्रोडक्शनसाठी त्याचा सुद्धा खर्च फार कमी प्रमाणामध्ये येईल. म्हणजे इथे मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये ऍक्च्युली काय सांगितलं होतं की मॅनेजमेंट हे टोटली फुल्ली इन्व्हॉल्व असेल करंट ऑर्गनायझेशन ही सेकंड थर्ड पार्टी ऑर्गनायझेशनच्या प्रोसेसमध्ये. त्यामध्ये ऑल प्रोसेस साठी इन्व्हॉल्वमेंट सांगितली होती. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय सांगितलं की पर्टिक्युलर एका याच्यासाठी ते अग्रीमेंट असेल, मग तो कुठलाही पार्ट असेल, प्रोडक्ट असेल किंवा कंपोनंट असेल, त्या अग्रीमेंट नुसार तुम्हाला इथे काय करायचे आहे, प्रोव्हिजन करायची. ज्या वेळेस तुमचं ते प्रोजेक्ट कम्प्लीट होईल किंवा तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यावेळेस तुम्ही शटडाऊन करू शकता. ओके. डन. नेक्स्ट जी काही एंट्री मेथड आहे ती आहे तुमची असेंब्ली ऑपरेशन्स. आता असेंब्ली ऑपरेशन्स म्हणजे काय आपण सुरुवातीला बघूया. द establishment of assembly facilities represents a cross between exporting and foreign manufacturing. When following this strategy, a manufacturer exports components or parts also at the foreign assembly site. These parts, often with those from other suppliers, are then put together to form the complete product. आता बघा, जसं मी अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं की डिफरंट पार्ट्स एकत्र करून आपण एक प्रोडक्ट तयार करतो. सेम ॲज इट इज इथे जे काही कंपोनंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत तर ते असेंबल केले जातील. कुठल्या फॉरेन साईटवर तुम्हाला ते पार्ट्स असेंबल केले जातील, एका प्लेसला ते असेंबल केले जातील आणि तिथून जो कोणी तुमचा तिथून तो सप्लाय केला जाईल. जो कोणी मॅन्युफॅक्चरर आहे, थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन आहे फॉरेन मार्केटमध्ये वर्क करणारी, त्यांना ते सप्लाय केले जातात आणि त्या पद्धतीने ते प्रोडक्शन केलं जातं. मग यामध्ये बेनिफिट आपल्याला काय होणार आहे, तर आपले फ्राईट चार्जेस काय होतील, त्याचं सेव्हिंग केलं जाऊ शकतं. म्हणजे फॉरेन गव्हर्नमेंटच्या ज्या काही फीज आहेत
किंवा कस्टम ड्युटीज आहेत, तर त्यापासून तुमची सुटका होऊ शकते. म्हणजे असेंबल का केले जातात बघा, की बऱ्याचशा रिजन मधून बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे आता सपोज फेवरेबल एन्व्हायरमेंट कुठे आहे, कुठल्या रिजन मध्ये कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स त्याचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं, त्या त्या रिजन मधून ते असेंबल केले जातात आणि ते एका पर्टिक्युलर प्लेसला असेंबल केले जातात ते प्रोडक्ट्स आणि तिथून तो सप्लाय फॉरेन मार्केटमध्ये केला जातो. म्हणजे इथे डायरेक्टली तुमचा फॉरेन मार्केटशी संबंध असणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला फ्राईट चार्जेस मधून काय होईल, ते जे काही चार्जेस आहेत ते पडणार नाहीत किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही फीज तुम्हाला पडणार नाही. ओके, नेक्स्ट थिंग आहे फॉरेन मार्केटमध्ये एंटर करण्याची, दॅट इज कॉल्ड फ्रँचायझिंग. आता फ्रँचायझिंग मी तुम्हाला इन शॉर्ट मग अशीच सांगितलं होतं की आपण जी प्रोसेस पाहिली त्यामध्ये फ्रँचायझिंग इट इज द अनदर फॉर्म ऑफ लायसन्सिंग. मग यामध्ये काय केलं जातं की सक्सेसफुली जेव्हा तुम्हाला बिझनेस मध्ये पुढे जायचं असेल तेव्हा तुम्ही काय कराल की फ्रँचायझर काय करेल, फ्रँचायझी होल्डर मे हेल्प आउट बाय प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड मार्केटिंग द सर्व्हिसेस ऑर प्रोडक्ट. म्हणजे आता इथे तुम्हाला फ्रँचायझर आणि फ्रँचायझी हे दोघं जण जे आहेत, तर त्या पद्धतीने ते काय करतील की फ्रँचायझर ऑर्गनायझेशन जे आहे ती फ्रँचायझीला ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल. जे डिफरंट डिफरंट टाईपचे ऑपरेशन्स केले जातात मार्केटमध्ये, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केले जातात, त्यासाठी हे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाईल. त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही मॅकडोनल्डचं एक्झाम्पल देऊ शकता. इट इज अ पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ फ्रँचायझिंग ऑप्शन फॉर एक्सपांडिंग इन इंटरनॅशनल मार्केट. म्हणजे या पद्धतीने इथे लायसन्स एक प्रकारे आपण प्रोव्हाइड करतोय. फ्रँचायझर फ्रँचायझीला काय करते, लायसन्स प्रोव्हाइड करते आणि त्या लायसन्सच्या थ्रू तुमचा जो काही बिझनेस आहे तो पुढे तुम्ही कंडक्ट करू शकता. त्यामुळे मॅकडोनल्डचं एक वैशिष्ट्य काय तुमच्या लक्षात आलं असेल की सेम सिमिलर टेस्टचे प्रोडक्ट्स तुम्हाला कुठल्याही त्यांच्या ब्रांचला तुम्ही गेला तर तुम्हाला सेम सिमिलर टेस्टचे प्रोडक्ट्स मिळतात. मग त्याचं रिझनच हे आहे की ते लायसन्स प्रोव्हाइड करताना मग तुमची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल, अदर जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ते सेम सिमिलर, ते तशा पद्धतीने ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. ओके, त्यानंतर लास्ट थिंग येते जॉईंट व्हेंचर. आता जॉईंट व्हेंचरवर सुद्धा आपण थोडंसं इन शॉर्ट पाहिलं की आपण जी प्रोसेस पाहिली इंटरनॅशनल मार्केटिंगची, त्यामध्ये की जॉईंट व्हेंचरवर कशा पद्धतीने काम केलं जाईल. टू शेअर द रिस्क ऑफ मार्केट एंट्री इनटू फॉरेन मार्केट, टू ऑर्गनायझेशन्स मे कम टुगेदर टू फॉर्म अ कंपनी. म्हणजे दोन ऑर्गनायझेशन मिळून एक थर्ड कंपनी जी तयार होते त्यापासून ती काय करते, ती ऑपरेट करते इन द होस्ट कंट्री. म्हणजे होम कंट्री आणि होस्ट कंट्री अशा दोन पार्ट्स येतात. होम कंट्री म्हणजे आपलं डोमेस्टिक मार्केट आणि होस्ट कंट्री म्हणजे काय की फॉरेन मार्केट. मग ही जी तिसरी कंपनी तयार होते, दोन ऑर्गनायझेशन मिळून एक जी तिसरी कंपनी तयार होते ती काय करते, ती कुठले ऑपरेट करते ऑपरेशन्स होस्ट कंट्रीमध्ये. मग द टू कंपनीज मे शेअर नॉलेज अँड एक्सपर्टाइज टू असिस्ट देम इन द डेव्हलपमेंट ऑफ कंपनी. आता जेव्हा दोन पर्सन्स, कुठलेही दोन पर्सन्स, दोन कंपनीज, दोन ऑर्गनायझेशन एकत्र येतात, तर ते एकत्र येण्यामागे त्याचं रिझन काय असतं की काही एकाकडे कुठला एक प्लस पॉइंट असेल किंवा दुसऱ्याकडे एक निगेटिव्ह पण असू शकेल. मग इथे शेअरिंग केलं जातं, शेअरिंग ऑफ नॉलेज. म्हणजे आता दोघांकडे असणाऱ्या स्किल्स कुठल्या आहेत किंवा एक्सपर्ट स्किल ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने ते शेअरिंग करून ते काय करतात, ती डेव्हलप केली जाते कंपनी. अँड ऑफकोर्स प्रॉफिट्स विल हॅव टू बी शेअर्ड आउट ऑल्सो. म्हणजे इथे फक्त नॉलेज शेअर केलं जात नाही, तर इथे तुमचं प्रॉफिट सुद्धा शेअर केलं जातं. जॉईंट व्हेंचर्स कॅन बी डिफाइंड ॲज an enterprise in which two or more investors share ownership and control over property rights and operation. बघा इथे जॉईंट व्हेंचरवर जेव्हा काम केलं जातं तेव्हा ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन्स एकत्र येतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक इन्व्हेस्टर्स यामध्ये असू शकतात. जी इन्व्हेस्टमेंट केली जाते, आपण जसं म्हणतो की दोन पर्सन्स जेव्हा एकत्र येतील, दोन किंवा दोन पेक्षा अधिक इन्व्हेस्टर्स, तर त्या दोघांकडे काय असेल, ओनरशिप असेल. म्हणजे ती सुद्धा ओनरशिप शेअर केली जाईल. अँड कंट्रोल ओव्हर प्रॉपर्टी राईट्स अँड ऑपरेशन, म्हणजे एव्हरीथिंग इज शेअरिंग. म्हणजे
तिथे प्रत्येक गोष्टीवर दोघांचाही कंट्रोल, ओनरशिप दोघांकडे असेल. Joint venture is a partnership in which two or more economic entities and participate on a permanent or temporary basis. आता पार्टिसिपेशन कसं असेल ह्या दोन किंवा अधिक इन्व्हेस्टरचं, तर ते कधी कधी टेम्पररी बेसवर पण असेल किंवा परमनंट बेसवर पण असेल. म्हणजे यामध्ये दोन्ही टाइप्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्यानंतर आहे participation may consist of equity capital, manufacturing process, patents, trademarks or other operationally essential factors. म्हणजे पार्टिसिपेशन मध्ये जसं आपण बघितलं की ते सगळ्या ऑल थिंग्स शेअर करतात, त्यांचं नॉलेज शेअर करतात, त्यांची जी काही ओनरशिप आहे ती शेअर केली जाते. तर त्यामध्ये पार्टिसिपेशन मध्ये अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे किंवा पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, त्या सगळ्याच गोष्टी काय केल्या जातील यामध्ये इन्व्हॉल्व असतील. जॉईंट व्हेंचर आर अ मोर एक्सटेन्सिव्ह फॉर्म ऑफ पार्टिसिपेशन अँड इन Zimbabwe, Olive Line Industries have a joint venture agreement in H.J. Haynes in food processing. म्हणजे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ऑलिव्ह इंडस्ट्रीजचं की जे जॉईंट व्हेंचरवर त्यांची अग्रीमेंट आहे H.J. Haynes in फूड प्रोसेसिंग सोबत. तर आता यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज बघायला मिळतील जॉईंट व्हेंचरवर काम करताना. फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे शेअरिंग ऑफ रिस्क अँड ॲबिलिटी to combine the local in-depth knowledge with the foreign partner with know-how in technology or process. म्हणजे इथे तुमच्याकडे असणाऱ्या ॲबिलिटीज, दोन इन्व्हेस्टर्स आहेत किंवा दोन पेक्षा अधिक इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्याकडे असणारे जे एबल स्किल्स आहेत ते शेअर केले जातील. त्यामुळे इथे काय असेल, रिस्क लो होईल की ज्यामध्ये तुम्ही फॉरेन पार्टनर सोबत जेव्हा काम कराल तेव्हा तुमच्याकडे ऑल टाईपचं नॉलेज असेल. त्यानंतर आहे सेकंड ऍडव्हान्टेज जॉईंट फायनान्शियल स्ट्रेंथ. आता फायनान्शियल स्ट्रेंथ तुमची स्ट्रॉंग असेल, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन काम करतायत, ऑल थिंग शेअर करतायत, म्हणजे तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो बेस्ट असणार आहे. त्यानंतर इट मे बी ओनली मीन्स ऑफ एंट्री and may be the source of supply for a third country. म्हणजे ह्या टाईपने जेव्हा तुम्ही एंट्री कराल इंटरनॅशनल मार्केटमध्ये तेव्हा याचं एक मेन बेसिक एम हे पण असू शकतं की फक्त एंट्रीसाठी तुम्ही या पद्धतीने जॉईंट व्हेंचरवर काम करताय. अदरवाईज हा एक सोर्स असू शकतो तुमचा सप्लायचा की थर्ड कंट्रीला तुम्ही अशा पद्धतीने तुमचे प्रोडक्ट सप्लाय करणार आहात. म्हणजे लो रिस्क मेथड आहे, यामध्ये तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट चांगला मिळणार आहे, म्हणून तुम्ही फॉरेन मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी जॉईंट व्हेंचर काय केलेलं आहे ते फॉलो करताय. त्यामध्ये आता डिसएडव्हान्टेज सुद्धा दिलेले आहेत. पार्टनर्स डू नॉट हॅव फुल कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट. आता दोन लोक जेव्हा एका प्रोजेक्टवर, सेम आपल्याकडचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं तरी सुद्धा बेस्ट आहे. आपल्याकडे DYVMS ला प्रोजेक्ट आहे. जर आता सपोज एका प्रोजेक्टवर दोन स्टुडंट्स जर काम करत असतील तर यामध्ये बऱ्यापैकी काय असू शकतो, लेझीनेस तुम्हाला बघायला मिळेल, कंट्रोल मध्ये ती सिस्टीम येणार नाही. पण इथे एका पर्सनला एक प्रोजेक्ट असल्यामुळे काय होतं की तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन त्या प्रोजेक्टवर असणार आहे. तुम्ही अप टू डेट ती जी प्रोसेस आहे स्टार्ट टू एंड त्यावर तुमचं कंट्रोलिंग असेल. म्हणजे पार्टनर्स जर असतील तर पार्टनर्सचं इथे काय होणार आहे की फुल्ली कंट्रोल असणार नाहीये ती सिस्टीम. तसं जॉईंट व्हेंचरचं सुद्धा आहे. इट मे बी इम्पॉसिबल टू रिकव्हर कॅपिटल इफ नीड. म्हणजे कुठल्याही गोष्टीची, आता इथे एक्झाम्पल दिलंय कॅपिटल रिलेटेड, तुम्हाला रिकव्हरी करायची असेल कुठल्या गोष्टीची तर पटकन करता येणार नाही, कारण इथे दोन पेक्षा अधिक लोकांकडे ओनरशिप आहे, प्रत्येकाला सेम सिमिलर राईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे इथे डिसिजनही प्रत्येक जण घेऊ शकतो आणि पॉइंट ऑफ व्ह्यू हे डिफरंट असल्यामुळे तुम्हाला जे काही कॅपिटल आहे ते रिकव्हर करता येणार नाही झटकन. म्हणजे इथे डिसिजन घेणं तेवढं इझी असणार नाही जॉईंट व्हेंचरवर. अँड जॉईंट व्हेंचर कॅन बी शॉर्ट लाईफ. तुम्हाला माहिती जेव्हा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो ऑब्व्हियसली थोडासा कमी असणार आहे. त्याचं कारण काय की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्यांची प्रत्येकाची पॉइंट ऑफ व्ह्यू
किंवा एम्स ऑब्जेक्टिव्ह हे डिफरंट असतील आणि फार काळ एकत्र काम करणं तसं इथे शक्य होणार नाही. जॉईंट व्हेंचर इज युजली अँड एंट्री स्ट्रॅटेजी, म्हणजे ग्लोबल लेवलला फॉरेन मार्केटमध्ये तुम्हाला एंटर करण्यासाठी फक्त ही एक स्ट्रॅटेजी आहे, एंट्री स्ट्रॅटेजी. यापेक्षा फार याचा वेगळा आपण विचार करू शकत नाही. पार्टनर्स मे हॅव डिफरंट व्ह्यूज ऑन एक्सपेक्टेड बेनिफिट्स. डिफरंट व्ह्यूज मुळे काय होतं की जे पार्टनर्स यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, ज्यांनी त्यांचं शेअर केलं शेअर केलेले आहेत, ते ओनर आहेत, तर अशा केसमध्ये त्यांचे एक्सपेक्टेशन जे आहेत बेनिफिट रिलेटेड, तर ते डिफरंट असू शकतात. यामध्ये तुम्हाला पुढचा पार्ट जो दिलेला आहे जॉईंट व्हेंचर मध्येच एक शॉर्ट कन्सेप्ट दिलेले आहेत. 3 कन्सेप्ट आपण बघतोय जॉईंट व्हेंचर मध्ये. मर्जर्स अँड ऍक्विजिशन, त्यानंतर टर्न की प्रोजेक्ट्स आणि फुली ओन सबसिडियरीज. आता मुळात मर्जर आणि ऍक्विजिशन ते सुद्धा मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितलंय की मर्जर मीन्स व्हॉट. तर मर्जर इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 कंपनीज टू फॉर्म वन, and acquisition is one company taken over by the other. मर्जर मध्ये काय केलंय की 2 कंपनीज एकत्र केलेल्या आहेत आणि त्यापासून एक तिसरी न्यू वन कंपनी तयार होते. ऍक्विजिशन मध्ये त्याच्या अपोजिट आहे, वन कंपनी टेकन ओव्हर बाय द अदर कंपनी. ओके, मग आता यामध्ये तुम्हाला मर्जर आणि ऍक्विजिशन जे आहे तर ते कशा पद्धतीने केलं जातं. इट कॅन टेक प्लेस बाय परचेसिंग असेट्स, बाय परचेसिंग कॉमन शेअर्स, बाय एक्सचेंज ऑफ शेअर्स फॉर असेट्स अँड बाय एक्सचेंजिंग शेअर फॉर शेअर्स. म्हणजे अशा पद्धतीने हे मर्जर आणि ऍक्विजिशन केलं जातं. त्यामध्ये तुम्हाला पुढचा जो पार्ट येतो टर्न की प्रोजेक्ट्स. आता टर्न की प्रोजेक्ट्स म्हणजे काय, तर याचं एक एक्झाम्पल बेस्ट आहे दिलेलं की मेनी गव्हर्नमेंट ओन पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट. गव्हर्नमेंटचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की अ प्रायव्हेट डेव्हलपर अंडरटेक्स ऑल ऍक्टिव्हिटीज नेसेसरी टू प्रोड्युसिंग द प्रोजेक्ट including land purchases, permits, plans and construction and sell the project to the housing authority. आता जे कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे आहेत त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्या काही हाऊसिंग सोसायटीज उभ्या राहतात, जो तो प्रोजेक्ट घेतलेला असतो गव्हर्नमेंट, जो तुम्ही काम करताय, तर अशा वेळेस तो डेव्हलपर काय करतो की डिफरंट टाईपच्या ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये केल्या जातात. जसं त्यांनी प्रोजेक्ट मध्ये सांगितलंय काय काय इन्क्लुडिंग असेल, तर लँड परचेस करण्यापासून तर परमिट्स घेण्यापर्यंत तुमचे जे काही वेगवेगळे प्लॅन्स आहेत कन्स्ट्रक्शन रिलेटेड, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हा जो कोणी प्रायव्हेट डेव्हलपर आहे तो करेल आणि फायनली तो काय करेल, तो कम्प्लीट झाल्यानंतर प्रोजेक्ट सेल केला जाईल हाऊसिंग अथॉरिटीला. तर तसं इथे तुम्हाला हे दॅट इज कॉल्ड टर्न की प्रोजेक्ट्स. तर अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रोजेक्ट्स राबवले जातात. अँड लास्ट वन होली ओन सबसिडियरीज. आता यामध्ये होली ओन सबसिडियरीज मध्ये काय आहे, इट इज अ कंपनी हुज एंटायर स्टॉक इज हेल्ड बाय अनदर कंपनी. म्हणजे एक कंपनी आहे तिच्याकडे असणारं जे मटेरियल आहे स्टॉक मटेरियल ते काय केलं जातं, इट कॅन हेल्ड बाय अनदर कंपनी कॉल्ड द पॅरेंट कंपनी. अँड द सबसिडियरी युजली ऑपरेट्स इंडिपेंडेंटली ऑफ इट्स पॅरेंट कंपनी. सबसिडियरी कंपनी आणि पॅरेंट कंपनी ह्या त्याचं जे काही सबसिडियरीच्या थ्रू जे काही ऑपरेशन्स केले जातात, पॅरेंट कंपनी आणि सबसिडियरी कंपनी हा इंडिपेंडंट आहे with its own senior management structure, products and client rather than as an integrated division or unit of the parent. म्हणजे ही होली ओन सबसिडियरी जी आहे त्यांच्या थ्रू सुद्धा काय केलं जातं, बिझनेस केला जातो आणि तो या पद्धतीने मग त्यामध्ये तुमचं मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते शेअर केलं जाईल, प्रोडक्ट्स किंवा क्लायंट्स आहेत ते शेअर केले जातील. तर अशा पद्धतीने आपण आज इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये त्याचं मिनिंग, डेफिनिशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या फ्रेजेस, हाऊ टू एंटर इन द फॉरेन मार्केट किंवा फॉरेन मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या प्रोसेस आणि मेथड्स, या पद्धतीने आपण जवळजवळ 4-5 पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू सो मच. सगळे सर.